आणि यानंतर न्यूज टॉप 9 मध्ये बघणार आहोत 9 महत्त्वाच्या बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू काश्मीर दौऱ्यावर। विकसित भारत विकसित जम्मू काश्मीर कार्यक्रम 5000 कोटींच्या विकास कामांची उद्घाटन होणार। बारामती मतदारसंघातील भोर आणि वेल्हा तालुक्यात सुप्रिया सुळे आणि सचिन अहिरांच्या उपस्थितीत बैठक। लोकसभा निवडणुकीविषयी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन। योगेश सावंतांच्या पोलीस कोठडीचे आदेश सत्र न्यायालयाकडून रद्द। योगेश सावंतची न्यायालयीन कोठडीत रवानगी। फडणवीसांबाबत आक्षेपार्ह विधानांचा व्हिडिओ टाकल्याप्रकरणी गुन्हा। रामदास कदम, योगेश कदम आणि सुनील तटकरे एकाच व्यासपीठावर येणार। दापोली, खेड आणि मंडणगडच्या विकासासाठी आम्ही एकत्र येणार। शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांची भूमिका। नाशिकमधील ठाकरे गटाचे उपनेते अद्वै हिरेंच्या जामिनावर आज सुनावणी। रेणुका सूतगिरणी कर्ज आर्थिक फसवणूक प्रकरणी हा गुन्हा दाखल। कोल्हापुरात ठाकरे गटाकडून सोशल मीडियावर प्रचार। आपलं कोल्हापूर आपलंच राहणार। एकनिष्ठ शिवसैनिक भगवा फडकवणार। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची प्रचार मोहीम। केंद्र सरकारची 4750 टन कांदा निर्यातीला मंजुरी। राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेडच्या माध्यमातून भूतान, बहरीन आणि मॉरिशसला कांद्याची निर्यात होणार। राज्यातील 36,000हून अधिक अंगणवाड्यांमध्ये सौर ऊर्जा संच बसवण्यात येणार। अंदाजित 250 कोटी रुपयांचा खर्च होणार। बेळगावात कुस्तीच्या आखाड्यात जय महाराष्ट्र म्हणायला विरोध। पैलवानानं जय महाराष्ट्र म्हटलं म्हणून माईक हिसकावला। आयोजकाच्या कृत्याचा महाराष्ट्र एकीकरण समितीकडून निषेध।